नमस्कार. मी गौरव खोडपे. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की 2011 ते 2014 दरम्यान क्रूड ऑइलची किंमत इतकी जास्त असतानासुद्धा डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी कशा होत आहेत. आणि मी तुम्हाला विनंतीसुद्धा केली होती की मी सांगतो आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जरा इंटरनेटवर जाऊन चेक केलं तर बरं होईल. आज आपण त्याच्या पुढचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. मागील काही दिवसांपासून मी बघतो आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या कंटिन्युअसली वाढत आहेत. आणि जर तुम्ही आज बघितलं क्रूड ऑइलचा रेट इंडियन बास्केटसाठी किती आहे, तर तो जवळपास $96-97 पर बॅरलपर्यंत खाली आलेला आहे. मग सरकारने जी डायनॅमिक प्राइसिंग आणलेली होती तिचं काय झालं ते तर आता मला कळत नाही आहे. कारण की डायनॅमिक प्राइसिंगमध्ये रोजच्या क्रूड ऑइलच्या रेटनुसार हे आपले पेट्रोल आणि डिझेलचे रेट बदलणार होते, असं सरकारने जवळपास 10 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं. तसं तर होताना दिसत नाही आहे, पण ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील काही दिवसामध्ये मला असं दिसलं की आपण आपली तुलना ही पाकिस्तानसोबत करतो आहे की पाकिस्तानमध्ये ₹350-400 पेट्रोलचे रेट आहेत. आपल्याकडे काय, आपल्याकडे ₹110-111 पेट्रोलचे रेट आहेत. आपण याच्यात समाधान मानतो आहे. दुःख याचं वाटतं की आपली तुलना आपण करतो कोणाशी आहे? जो देश मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे त्या देशाशी आपण आपली तुलना करणं म्हणजे आपण आपलीच लाज काढण्यासारखा हा विषय आहे. आणि जरी आपण विचार केला की 350 आजचा जर रेट बघितला आपण पाकिस्तानमधील पेट्रोलचा, तर 381 पाकिस्तानी रुपये हा आजचा रेट पाकिस्तानमध्ये आहे. आणि जर पाकिस्तानच्या ₹1 जर आपण व्हॅल्यू बघितली तर ती आपल्या रुपयाच्या दृष्टीने 34 पैसे आहे. जर तुम्ही 381ला 34 पैशांनी गुणाकार केला तर तुमच्या लक्षात येईल की काहीतरी 130-140 रुपयापर्यंत तिथे पेट्रोल मिळतं आहे. आपल्याकडे पण 111 रुपयाने पेट्रोल मिळतं आहे. म्हणजे विशेष असा काही फरक नाही आहे. विशेष फरक हा आहे की भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा लागत आहेत, परंतु पाकिस्तानमध्ये असं होताना दिसत नाही आहे. कारण की दुर्दैवाने असं म्हणावं लागते की पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्याचं जे नियोजन आहे ते भारतापेक्षा चांगल्या पद्धतीने होतं आहे. दुसरा विषय मी मागच्या काही दिवसांमध्ये ऐकत होतो की अमेरिकेमध्ये इतक्या पर्सेंटने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. UK इतक्या पर्सेंटने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. मला हे सगळं म्हणणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की त्यांच्या किमती वाढल्या आहेत, परंतु किमती वाढण्यासोबत त्यांचं जे पर कॅपिटा इन्कम आहे त्याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय असतं हे तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघू शकता. पर कॅपिटा इन्कम म्हणजे एक व्यक्ती दर वर्षाला किती रुपये कमवतो आहे. आता जर पर कॅपिटा इन्कम आपण भारताचं बघितलं तर ते 2-2.5 लाखापर्यंत आहे. हेच पर कॅपिटा इन्कम जर आपण अमेरिकेचं बघितलं तर ते 98 लाख रुपयापर्यंत जातं. आणि हेच जर आपण UKच्या बाबतीत म्हणजे इंग्लंडच्या बाबतीत जर बघितलं तर ते 57 ते 58 लाखापर्यंत जातं. मग तिकडे जर ते लोक 98 लाख रुपये 58 लाख रुपये कमवत आहेत तर त्यांना या छोट्या मोठ्या प्राईज हाईकने काही फरक पडणार नाही आहे. पण माझा भारतीय बांधव हा 2 लाख 2.5 लाख रुपये वर्षाला कमवतो आहे, त्याच्यासाठी ही भाववाढ खूप खूप परिणाम करणारी होऊ शकते. आता दुसरा विषय जर बघायला गेलो तर मी आता चेक करत होतो इंटरनेटवर, तुम्ही पण जाऊन चेक करू शकता की आज अमेरिकेमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत काहीतरी $1.18 वगैरे आहे. आणि UKमध्ये ती €1 आणि 57 पेनीज किंवा जे काय असेल तिकडची करन्सी तेवढी आहे. तर 1.18 किंवा 1.57 याला जर आपण आजच्या डॉलरच्या किंवा युरोच्या
व्हॅल्यूने जर गुणाकार केला तर आपल्या असं लक्षात येईल की तिथेसुद्धा रेट जवळपास 130 140 रुपयाच्या आसपास आहे, पण आपल्याकडे ही रेट 111 110च्या आसपास आता आहे आणि रेट हे वाढतच चालत आहेत. मला वाटतं अजून वाढतील. तर पर कॅपिटा इन्कम, त्यांचा GDP याचा विचार न करता आपण उगाच कधी पाकिस्तानशी कंपॅरिझन करतो आहे, तर कधी अमेरिका आणि इंग्लंडशी कंपॅरिझन करतो आहे. मला वाटतं हे आपण करायला नको. आपण पुन्हा एकदा सांगतो, सजग नागरिक आहात, सतर्क नागरिक आहात. आपण इंटरनेटवर जाऊन या सगळ्या गोष्टींची शहानिशा करू शकता. पुन्हा एकदा सांगेल, आंधळेपणाने कोणाचेही समर्थन करू नका किंवा आंधळेपणाने कोणाचाही विरोध करू नका. जी सत्य परिस्थिती आहे तिचं आकलन करा आणि ती मान्य करा की हीच सत्य परिस्थिती आहे. धन्यवाद. जय हिंद.